नमस्कार मंडळी, मी संगीता. यंदा म्हणजे 2026च्या दुसऱ्या सोमवारी म्हणजे 24 ऑगस्ट 2026ला श्रावणी सोमवार पण आला आहे आणि पुत्रदा भागवत एकादशी पण आली आहे. तर मग आता आपण उपवास कसा करायचा, सोमवार कधी सोडायचा, सोमवार सोडताना काय खायचं, कारण त्या दिवशी पुत्रदा भागवत एकादशी पण आली आहे. तर आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की सोमवार सोडायचा की नाही, कारण आपण एकादशीला उपवासाचेच पदार्थ खात असतो. मग सोमवार कसा सोडावा, तर एकादशीचा उपवास आपण सोडतच नाही आणि श्रावणी सोमवार तर आपण संध्याकाळी सोडतो. मग आता काय करावे, कारण की सोमवारचा उपवास सोडला तर एकादशी मोडणार आणि नाही सोडला तर श्रावणी सोमवार कसा पूर्ण होणार, याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओतनं देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्याचबरोबर श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी, श्रावणी सोमवारच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं, याबद्दलसुद्धा थोडक्यात माहिती बघणार आहोत. तसेच मंडळी, श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी शिवामूठ काय व्हावी हे सुद्धा आपण बघणार आहोत. तसेच शिवामूठ वाहताना आपल्याला काय म्हणायचे आहे, कोणता मंत्र म्हणायचा आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, श्रावणी सोमवारच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. तर मंडळी, आपल्याला लागणार आहे हळद, कुंकू, अक्षता, धोत्र्याचं फळ, बेलाचं फळ, काही दुर्वा घेतलेले आहे, फुलं घेतलेली आहे, पांढरी फुलं घेतलेली आहे, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, एक तांब्या भरून घेतलेला आहे छोटासा, उदबत्ती, आणि तसेच पांढरं कापड घेतलेलं आहे, गणपतीची मूर्ती, पिंडी घेतलेली आहे, अन्नपूर्णा, चंदन घेतलेलं आहे, भस्म घेतलेलं आहे आणि एक स्टँड घेतलेलं आहे, पंचामृत घेतलेलं आहे, गुळाचा आणि खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे, तांबे आणि ताम्हण पण घेणार आहोत, रांगोळी पण घेणार आहोत, एक चौरंगसुद्धा घेणार आहोत. तर मंडळी, ही झाली आपली पूर्वतयारी. आता प्रत्यक्ष पूजा कशी करायची ते सुद्धा आपण व्हिडिओतनं बघणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ बघता बघता आपण उपवास कसा करायचा ते सुद्धा बघूया. तर मंडळी, 24 ऑगस्ट 2026ला दुसरा श्रावणी सोमवार आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे तिळाची शिवामूठ वाहून श्रावणी सोमवारची पूजा 24 तारखेला केली जाणार आहे. पण त्याचबरोबर 24 तारखेला पुत्रदा भागवत एकादशीसुद्धा आहे आणि एकादशीचा उपवास हा दिवसभर असतो. तर मग आता काय करायचे, काही आपल्याला खाता येईल की अजिबातच काही खाता येणार आहे ते आपण बघूया. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावण सोमवारी भगर चालत नाही किंवा भगरीपासून काही पदार्थ केलेले असतील ते आपल्याला चालत नाही, किंवा एकत्र आपण उपवासाची भाजणी तयार करतो ती सुद्धा भाजणी या उपवासाला चालत नाही. परंतु भगर आपण इतर उपवासाला खातो. एकादशीच्या उपवासाला भगर किंवा भगरीपासून तयार केलेले पदार्थ चालतात, पण श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर मात्र चालत नाही अशी मान्यता आहे. म्हणूनच तुम्हाला दिवसभर उपवास करायचा, जसा तुम्ही नेहमी करतात तसाच आपल्याला उपवास करायचा आहे. उपवासाचे पदार्थ किंवा फळं खाऊन तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे. पण मंडळी, आपण संध्याकाळच्या फराळात मात्र भगर खाणार आहोत. म्हणजेच काय, तर भगरीवर आपण श्रावणी सोमवार सोडणार आहोत. तुमची एकादशीसुद्धा मोडणार नाही, कारण एकादशीला तर भगर चालते, म्हणून दिवसभर तुम्ही फलाहार घेऊ शकतात, दूध घेऊ शकतात. जसा उपवास तुम्ही इतर दिवशी करता तसाच तुम्ही उपवास त्या दिवशी करायचा आहे. प्रश्न फक्त असा आहे की उपवास सोडायचा तो कसा सोडायचा, तर श्रावणी सोमवारचा उपवास आपल्याला भगर खाऊन सोडायचा आहे. तर मंडळी, संध्याकाळी आपलं शिवपूजन झालं, पूजा अर्चा झाल्यानंतर भगर खायची आहे, म्हणजे श्रावणी सोमवार सोडल्यासारखा सुद्धा होईल आणि एकादशीसुद्धा मोडणार नाही. तर मंडळी, आपण हा दोन्ही उपवासांचा सुवर्ण मध्य साधलेला आहे. आता काहींकडे उपवासाला भगर चालतही असेल किंवा आणखीन काही वेगळे पदार्थ असतील की श्रावणी सोमवारी चालत नाही पण एकादशीला ते खाऊ शकतात, म्हणजे भगरीचे पदार्थ आपण श्रावणी सोमवारी खात नाही, ते तुम्ही उपवास सोडायला निवडू शकतात. तुमच्याकडची जशी प्रथा असेल, परंपरा असेल त्याप्रमाणे तुम्ही पदार्थांची निवड करू शकता. तर मंडळी, भगर ही एक साधारण सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावणी सोमवारी भगर खाल्ली जात नाही, म्हणून त्या पदार्थावर तुम्ही उपवास सोडू शकता. तर मंडळी, श्रावणी सोमवार व पुत्रदा एकादशी एकत्र आल्यामुळे त्याचा लाभसुद्धा आपण करून घेऊ शकतो. तो कसा बरे? आता मंडळी, सकाळी भगवान शिवशंकराची शिवामुठीची पूजा आपल्याला करायची आहे, तेव्हा पांडुरंगाची पण पूजा करायची आहे. तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यापैकी कशाची तुम्ही पूजा करू शकता. आता तुमच्याकडे जर दोन्ही नसेल तर देवारात जो छोटा बाळकृष्ण असतो त्या बाळकृष्णाची सुद्धा पूजा आपल्याला करायची आहे. भगवान शिवशंकराची पूजा करायची आहे. महादेवाची काही स्तोत्र तुम्ही या दिवशी म्हणणार असाल तर त्याचबरोबर हरिपाठ किंवा विष्णू सहस्त्रनाम अशी पांडुरंगासाठी, अर्थात विष्णू रूपासाठी, विष्णूसाठी सुद्धा काही स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात. फार काही आपल्याला वेगळं करायचं नाही, जशी नेहमी पूजा करतो, श्रावण सोमवारची पूजा करतो तशीच आपल्याला पूजा करायची आहे.
पांडुरंगाची एकादशीला जशी पूजा करतो तशीच करायची आहे. फक्त उपवास मात्र सोडताना फरक करायचा आहे. बाकी तसेही श्रावणी सोमवारचा उपवास दिवसभर केला जातो, म्हणजेच एकादशी सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचबरोबर अनेकांच्या मनात अशी शंका येते की 23 तारखेला स्मार्त एकादशी आहे आणि 24 तारखेला पुत्रदा भागवत एकादशी आहे, तर त्या दोघांपैकी कोणती एकादशी करायची? अर्थात 24 तारखेला एकादशी असल्यामुळे तीच आपल्याला करायची आहे. स्मार्त एकादशी जी आहे ते संन्यासी लोक करतात असे म्हटले जाते. तर मंडळी, आपण बघितलं एकादशी आणि श्रावणी सोमवार कसा करायचा ते आपण बघितलं. तर मंडळी, आपण पूजेत दुसऱ्या सोमवारी वाहणार आहोत शिवामूठ तीळ. तर तीळ किंचित ओली करायची आहे आणि आपण शिवामूठ वाहायची आहे. आता मंडळी, शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणायचा आहे ते बघूया. श्रावणी सोमवारी शिवाला शिवामूठ वाहताना म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा. किंवा ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा, नावडतीची आवडती कर रे देवा असे म्हणावे आणि शिवामूठ अर्पण करावी. शिवामूठ 3 वेळा अर्पण करावी. तीळ आपण ओले करून घेतलेले आहे आणि अंगठा वर करून आपल्याला शिवामूठ व्हायची आहे. तर मंडळी, ह्या व्हिडिओतनं आपण श्रावणी सोमवारची पूजा कशी करायची, पूजेसाठी काय काय साहित्य लागतं, प्रत्यक्ष पूजा कशी करायची, तसेच श्रावणी सोमवार आणि एकादशी एकत्र आल्यानंतर कसा उपवास करायचा हे सुद्धा आपण बघितलं. तसेच शिवामूठ वाहताना काय म्हणावं हे सुद्धा आपण पाहिलं. तर मंडळी, 24 ऑगस्ट 2026ला एकादशी आणि श्रावणी सोमवार एकत्र आल्यामुळे जय हरी विष्णू हर हर महादेव अशी कमेंट करायला विसरू नका. मला खात्री आहे की आजच्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.